बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नुकताच सुरू केलेला मुलांचा डबा सिरीजचा आज 4था दिवस आहे. सकाळी सकाळी मुलांच्या डब्यामध्ये नक्की काय द्यायचं हा दररोजचाच प्रश्न असतो ना. तर आज आपण बनवतोय मुलांचा सर्वात आवडता टेस्टी आणि पोटभरीचा आलू पराठा. रेसिपीला वेळ वाया न घालवता इथे आपण सुरुवात करूया. सर्वात आधी कणिक मळून घ्यायची आहे. तर कणिक मळून घेताना गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ, 1 चमचा तेल घालून मऊसर कणिक भिजवून घ्यायची. पराठ्याची कणिक जितकी मऊ असेल तितका पराठा मऊ होतो आणि फाटणार सुद्धा नाही. कणिक भिजवून 10 ते 15 मिनिटे याला रेस्ट करायला ठेवूया. इथे बटाटे मी आधीच उकडून घेतलेले होते, त्यामुळे ते पूर्णपणे थंड करून मी त्याला मॅश केलेलं आहे. गरम गरम बटाटे मॅश केले की त्याला पाणी सुटतं आणि सारण हे पातळ होतं. आता मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकूया थोडंसं जिरं, ओवा. ओवा आणि जिरं हे पचनासाठी खूप छान असतो. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर. मुलांसाठी बनवतोय म्हणून इथे मी लाल तिखटाऐवजी बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा अगदी थोडीशी काळी मिरी पावडर वापरणार आहे. सोबतच पराठ्याला चटपटीत चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर नक्की ॲड करा. सर्व मसाले बटाट्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सारण इथे तयार झालेलं आहे. दुसरी पद्धत म्हणजे आपण जशी आलूची चटणी बनवतो त्याच प्रकारे तुम्हाला आलूची चटणी तयार करून घ्यायची आहे. कमी तेलाचा वापर करून इथे तुम्हाला सारण बनवून घ्यायचं आहे. आता पराठा लाटताना एक नवीन ट्रिक इथे मी केलेली आहे. तर 2 छोटे गोळे कणकीचे लाटून घेतलेले आहे. छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या केलेल्या आहे. त्या एका पुरीवर सारण ठेवलेलं आहे. जेवढं तुम्हाला सारण त्या पराठ्यामध्ये पाहिजे असेल तेवढं सारण तुम्ही त्यावर ठेवा आणि दुसरी जी छोटीशी पुरी लाटलेली आहे ती त्यावर ठेवून एका वाटीच्या साह्याने कट करून घ्या. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच प्रकारे तुम्ही करून घ्या. अगदी वर्किंग ट्रिक आहे. तर त्याचं तोंड पूर्णपणे बंद होतं जसं आपण कट करतो. कुठूनही फाटणार नाही किंवा सारण बाहेर पडणार नाही. थोडी कणिक घ्यायची आणि अलगद पराठा थापून घ्यायचा. तुम्हाला लाटायचा असेल तर तुम्ही लाटू शकता. इथे मी पराठा थापून घेतलेला आहे. व्यवस्थितपणे त्यातलं सारण हे पसरतं आणि पराठा फाटत सुद्धा नाही. पराठा व्यवस्थित थापून झालेला आहे. आता गरम तव्यावर पराठा टाकून मध्यम आचेवर छान भाजून घेऊया. दोन्ही बाजूने थोडं तूप किंवा लोणी लावून मस्त खमंग शेकून घ्यायचा. त्यामुळे पराठा खूप वेळपर्यंत मऊ राहतो आणि त्याची चवही दुप्पट होते. पण ज्यांना कुणाला तूप, लोणी आवडत नसेल त्याने तेलाचा इथे वापर करू शकता. हे डबा पॅक करताना गरमागरम पराठा थेट फॉईल पेपरमध्ये बांधू नका किंवा टिश्यू पेपरवरही ठेवू नका. त्यामुळे काय होते, त्याची जी वाफ तयार होते, वाफेमुळे टिश्यू पेपर ओला होतो आणि टिश्यू पेपर हा पराठ्याला चिपकतो किंवा फॉईल पेपरमध्ये दिल्यामुळे तो ओलसर होतो आणि जास्तच मऊ पडतो. पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर फॉईल पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरवर तुम्ही रॅप करून देऊ शकता.